माघ शुक्ल पक्षामध्ये येणारी जया एकादशी. सर्व सिद्धिप्रदायक माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील या एकादशीचे नाव जया एकादशी आहे. या व्रतामध्ये भगवान कृष्णाची केशव या नावाने पूजा केली जाते. हे एकादशी व्रत करणाऱ्यांना भूत प्रेत पिशाच यासारख्या निकृष्ट योनीमध्ये जाण्याचे भय राहत नाही. अनेक जन्माचे पाप नष्ट होऊन तो या लोकी परलोकात सर्व सुख प्राप्त करतो. श्रीकृष्ण म्हणाले, धर्मराजा, या तिथीचे आता महात्म्य ऐक. या व्रताच्या प्रभावाने ब्रह्महत्यादीसारख्या महापापातून मुक्ती मिळते. त्याचप्रमाणे पिशाची योनीतून जीवाची कायमची सुटका होते. परंतु हे व्रत विधीपूर्वक करणे आवश्यक आहे. एकेकाळी इंद्र पाताळातील नाग लोकात राज्य करत होता. त्याची सेवा करण्यासाठी देव, गंधर्व, अप्सरादी त्याचा परिवार त्याच्याबरोबर होता. ते सर्व तेथे अमृतपान करीत आनंदाने विहार करीत होते. देवगण आनंदाने देवाची स्तुती स्तोत्रे गात होती. अप्सरा नृत्यगान करीत सर्वांचे मनोरंजन करीत होत्या. गंधर्व आपल्या गायन कलेने सर्वांना मंत्रमुग्ध करीत होते. सर्वजण आपल्या कलेचे उत्तम प्रदर्शन करत होते. अशा आनंद उल्हासाने धुंद झालेले वातावरण होते. त्या नृत्य करीत असलेल्या अप्सरामध्ये चित्रसेन गंधर्वाची तरुण कन्या विशेष उठून दिसत होती. अनुपम सौंदर्याच्या जोडीला नृत्यकलेत ती पारंगत असल्याने तिचे नृत्य कौशल्य मनमोहक होते. पुष्पवती तिचे नाव होते. या आनंद सोहळ्याला बघण्यासाठी अनेक मान्यवर थोर प्रेक्षक आले होते. त्यात पुष्पादंत गंधर्वाचा पुत्र माल्यवान बसला होता. त्याचे लक्ष पुष्पवती या गंधर्व कन्येवर गेले आणि तो भान हरपून तिच्या सौंदर्याकडे, मनमोहक हालचालीकडे पाहू लागला. तिचेही त्याच्याकडे लक्ष गेले व दोघेही परस्परांच्या सौंदर्याने मोहित झाली, परस्पराच्या प्रेमात पडली. सगळे लक्ष माल्यवानाकडे लागल्याने गंधर्व कन्या पुष्पवती नृत्याचे पदन्यास चुकू लागली. ह्याबरोबर इतर कलाकारही बेसूर होऊ लागले. अशा पद्धतीने या आनंदाच्या लयीत अडथळा निर्माण होऊन आनंदाचा भंग झाला. सभेचा बेरंग झालेला पाहून इंद्र संतापला. त्याने पुष्पवती आणि माल्यवानाला बोलावले आणि मोठ्या उंच आवाजात म्हटले, पुष्पवती, तू माल्यवानाकडे पाहत नृत्यकलेकडे लक्ष दिले नाहीस. आजची सभा त्यामुळे बेरंग झाली. त्याची शिक्षा मी तुम्हा दोघांना देणार आहे. तुम्ही दोघे पिशाच्य होऊन मृत्यूलोकात अतिशय दुःख भोगाल. शापाप्रमाणे पुष्पवती व माल्यवान पिशाच्य होऊन मृत्यूलोकात संचार करत राहिली. मृत्यूलोकातील त्यांचे वास्तव्य अतिशय कष्टप्रद झाले. माल्यवान म्हणाला, प्रिये, गतजन्मात आपण असे काय मोठे घातकी पाप केले, त्याची शिक्षा देवराज इंद्राने अशा पद्धतीने आपल्याला दिली आणि दुःखाने भरलेल्या मृत्यूलोकात आपल्याला पाठवले. आपल्याला दुःख भोगण्यासाठी ही पिशाची योनी प्राप्त झाली. या मृत्यूलोकात हे मानवलोक रात्रंदिवस पापाचरण करतात. हे देव म्हणविणाऱ्यांना दिसत नसले तरी आपल्या डोळ्यांना दिसते आहे. पाताळात इंद्रदेवाबरोबरचे सहजीवन किती सुखदायक होते. आपले मन एकमेकावर आकर्षित झाले. यामध्ये इंद्रदेवाचा आम्ही काय अपराध केला? आमचे शुद्ध प्रेम त्यांना वासना वाटली. माल्यवान म्हणाला, इंद्रदेवाच्या सभेत आपण सर्वांचे लक्ष विचलित केले म्हणून रंगाचा बेरंग झाला. ही आपली चूक आहे. आता येथून पुढे आपण या अवस्थेत सुद्धा पुण्यकर्मच हातून घडतील तेच करू, असा दोघांनी दृढ निश्चय केला. ती दोघे मृत्यूलोकात संचार करीत हिमालय पर्वतावर येऊन राहिली. तेथे अत्यंत थंड कडाक्याच्या थंडीने ते दुर्बल झाले. तिथे एका अश्वत्थ वृक्षाखाली उपवास करीत, जागरण करीत ईश्वर चिंतन करीत राहिले. योगायोगाने तो दिवस नेमका माघ शुक्ल एकादशीचा होता. रात्रभर थंडीने त्यांना झोपही आली नाही. खायला काही मिळाले नाही. त्यामुळे कडक उपवास झाला. दुसरे दिवशी प्रातःकाल होताच चमत्कार झाला. एकादशी व्रताच्या प्रभावाने त्यांचे पिशाच्य देह सुटले. त्यांची त्या योनीतून मुक्तता झाली. अत्यंत सुंदर वस्त्रे आभूषणे यांनी अलंकृत होऊन दोघेही स्वर्गलोकात गेले. त्यावेळी आकाशात देवगण आणि गंधर्वांनी त्यांची स्तुती करून त्यांच्यावर फुले उधळली. स्वर्गात गेल्यावर दोघांनी देवराज इंद्राला प्रणाम केला. त्यांची पहिल्याप्रमाणे सुंदर तरुण रूपे पाहून इंद्राने त्यांना पिशाच्य योनीतून कशी मुक्तता झाली म्हणून आश्चर्याने विचारले. यावर माल्यवान म्हणाला, भगवान विष्णूच्या कृपेने जया एकादशीच्या प्रभावाने आमचे पिशाच्य देह सुटले व तुमच्या सेवेसाठी आम्ही पुन्हा स्वर्गात आलो. एकादशी व्रतामुळे आमचे सर्व दोष नष्ट झाले.
इंद्र म्हणाला, हे माल्यवान, भगवंताच्या कृपेने तुम्ही एकादशी व्रत करून पिशाच योनीतून केवळ मुक्त झालात असे नाही, तर आम्हाला तुमच्यासारखे विष्णुभक्त शिवभक्त वंदनीय झालात. आपण धन्य आहात. आता सुखाने पुष्पावतीसह जीवनातील सुखाचा आनंद घ्या. असे म्हणून इंद्राने माल्यवानाला प्रेमभराने आलिंगन दिले. श्रीकृष्ण म्हणाले, राजा युधिष्ठिर, या जया एकादशीच्या व्रत करण्याने अत्यंत हीन योनीतून मुक्तता होते. जो मनुष्य जया एकादशीचे व्रत नियमितपणे करतो तो अवश्य 1000 वर्षापर्यंत स्वर्गामध्ये निवास करतो. अशा प्रकारे हे जया एकादशीचे महत्त्व आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.